श्री स्वामी समर्थ जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा श्री स्वामी समर्थ हात धरतात. तर अशीच एक गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. एका गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या. नोकरी टिकत नव्हती, घरात पैशांची कमतरता होती आणि मित्रसुद्धा त्याला सोडून गेले होते. हळूहळू तो निराश झाला. त्याला वाटू लागलं की देवानेही त्याची साथ सोडली आहे. एके दिवशी गावात बातमी पसरली की श्री स्वामी समर्थ जवळच्या मंदिरात आले आहेत. अनेक लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी जात होते. गणेशनेही मनात विचार केला, एकदा जाऊन पाहू, कदाचित मला काही मार्ग मिळेल. तो मंदिरात गेला. तिथे मोठी गर्दी होती, पण स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहून ते जणू त्यांचे मन वाचत होते. गणेश जेव्हा त्यांच्या समोर गेला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो, पण माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही. मला वाटतं माझं नशीबच खराब आहे. श्री स्वामी समर्थ हसले आणि त्यांनी जवळ पडलेला एक छोटासा दगड हातात घेतला. ते म्हणाले, हा दगड पाहतोस? हा दगड नदीत अनेक वर्षे पडून होता. पाण्याच्या सततच्या प्रवाहाने तो गुळगुळीत आणि सुंदर झाला. जर तो दगड पहिल्याच दिवशी हार मानला असता तर आज इतका सुंदर दिसला असता का? गणेश शांतपणे ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, अडचणी म्हणजे देवाची शिक्षा नसते, त्या तुला मजबूत बनवण्यासाठी असतात. जो माणूस संकटातही प्रयत्न करत राहतो त्याच्यावरच देवाची खरी कृपा असते. गणेशने विचारलं, पण स्वामी, किती दिवस संघर्ष करायचा? स्वामी समर्थ म्हणाले, जोपर्यंत तुझं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत. सूर्योदय होण्याआधी रात्र सर्वात जास्त काळी असते, पण त्यानंतर प्रकाशच येतो. त्या दिवशी गणेशच्या मनात नवीन आशा निर्माण झाली. त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. छोट्या कामापासून सुरुवात केली. तो रोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे नाव घेत असे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरी मिळाली. घरची परिस्थिती सुधारली, पण सर्वात मोठा बदल म्हणजे त्याचा आत्मविश्वास परत आला. त्या दिवसापासून तो गावातील प्रत्येक निराश व्यक्तीला एकच गोष्ट सांगू लागला, संकट कायमची नसतात, श्रद्धा आणि प्रयत्न कधीच वाया जात नाही. यातनं आपल्याला हीच शिकवण मिळते की अडचणी माणसाला मजबूत बनवतात. श्रद्धा आणि मेहनत सोडू नये. देवावर विश्वास ठेवला की योग्य वेळ नक्की येते. निराशेच्या अंधारानंतर यशाचा प्रकाश येतोच. म्हणून श्री स्वामी समर्थ यांचं नेहमीच जप करत राहा. त्यानंतर त्यांची निस्सीम भक्ती करा. श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.